माननीय बच्चूभाऊ यांनी अन्नत्यागाचं उपोषण चालू केलेलं आहे। ते कशासाठी आहे? दिव्यांगाचा प्रश्न आहे, शेतकऱ्याच्या कर्जाचा प्रश्न आहे। बच्चूभाऊ हे शेतकऱ्यासाठी तळमळणारे माणसं आहे। जो व्यक्ती चांगलं काम करते त्याकरता माझा पाठिंबा। बैठकीवर काही उपोषण सुटणार, निर्णय घ्यावा लागेल। निर्णय घेतल्याशिवाय आम्ही ते काही जात धर्म राजकीय पक्ष सर्व बाजूला ठेवून शेतकरी म्हणून एक झाले पाहिजे, तरच राज्यातला बळीराजा जिवंत राहील असं म्हणत प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांनी बेमुदत अन्नत्याग उपोषणाला सुरुवात केली आहे। शेतकरी कर्जमाफीसह अन्य 17 मागण्यांसाठी त्यांचे हे उपोषण आहे। सध्या बच्चू कडू यांच्या प्रकृतीत बिघाड झाला असून शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर झाल्याशिवाय उपोषण थांबणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतलाय। तर आता सलग 4 दिवस झाले तरी सरकारकडून मागण्या मान्य झाल्या नाहीत, त्यामुळे राज्यभरात प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाले। टॉवरवर चढून शोले आंदोलन केले जात आहे। सध्या राज्यभरातून बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे। भारतीय किसान युनियनचे राकेश टिकेत यांनी उपोषणस्थळी मिझोरी येथे भेट देत कडू यांना आपला पाठिंबा दिला आहे। दिव्यांगाचा प्रश्न आहे, शेतकऱ्याच्या कर्जाचा प्रश्न आहे। बच्चूभाऊ हे शेतकऱ्यासाठी तळमळणारे माणसं आहे, दिव्यांगांसाठी तळमळणारे माणसं आहे। मी वास्तविक पाहता काँग्रेसचा माणूस आहो, पण तरीही जो व्यक्ती चांगलं काम करते त्याकरता माझा पाठिंबा। तर शरद पवार यांनी फोन करून आपले समर्थन दिले आहे। तसेच आमदार रोहित पवार, संभाजीराजे छत्रपती, रविकांत तुपकर, निलेश लंके, राजू शेट्टी आदींनी बच्चू कडू यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे। पवार साहेबांनी आम्ही आमच्याकडून प्रयत्न करतो। कराळे साहेबांनी त्यांचा फोन जोडून दिला। त्यांनी सांगितलं का माझ्याकडून काय प्रयत्न करता येईल, आमच्या सदिच्छा सोबत आहे असं त्यांनी सांगितलं। आणि कलेक्टरांनी बावनकुळे सोबत बोलणं करून घेतलं। पालकमंत्री बावनकुळे म्हणत का आता कलेक्टर आले, तुम्ही उपोषण सोडवा, आम्ही बैठक लावू। मी त्यांना सांगितलं बावनकुळेंना तर बैठकीवर काही उपोषण सुटणार नाही, निर्णय घ्यावा लागेल। आणि निर्णय घेतल्याशिवाय आम्ही ते काही हलणार नाही। मराठा समाजाचे नेते मनोज जरंगे पाटील, ओबीसी नेते लक्ष्मण हाके, पॅन्थर सेनेचे दीपक केदार, भुई समाज यांनीही कडू यांना पाठिंबा दिला आहे। गोकुळ सोबत गोकुल